मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असा वरती मुल्हेर किल्ला. सोबत गौरव. तोंडावरून काढ रे, व्हिडिओ काढतोय मी. मुल्हेर गडाची चढाई. इथे सेल्फी पण आली. व्हिडिओ काढतो का? हां, याला काय म्हणतं गौरव? महाद्वार महाद्वार किंवा बुरुज काय असं. मुल्हेर गडाच्या पायऱ्या. इथे पूर्वी महादरवाजा होता. हां, इथे एक दरवाजा दिसतोय, तो तुटलेला आहे आता. दगड रचून ठेवलेले आहे इथं. आणि इतर किल्ल्यांपेक्षा फारच चांगल्या स्थितीत आहे. हां, थोडंफार तरी उरलंय. बरं उरलेलं बरंच आहे इथं. खानदेशी लोकांमुळे किल्ल्याची बरीचशी चढाई अशीच सरळ आहे, त्याच्यामुळे पटापटा पळत चढणे जवळजवळ मुश्किल आहे. इथे दुसरा दरवाजा लागतो किल्ल्याचा. हां, इथे कुठं शिलालेख किंवा कोरून ठेवलेला कुठं काही दिसत नाही. सगळे भग्नावशेष. आणि परत चढाई. इथे वरती जायचा रस्ता सुस्थितीत. समोर मागे तुंगीचा डोंगर. किल्ल्याची भिंत. अतिशय मजबूत आणि सुस्थितीतल्या भिंती किल्ल्याच्या. अजूनही मेंटेनन्स करता येऊ शकतो. आणि माझे साथीदार इथे अतिशय सुंदर असे प्रवेशद्वार दिसत आहे किल्ल्याचे. इथून एक रोड बंद केलेला आहे व नवीन रस्ता बनवण्यात आलेला आहे. अतिशय जुना प्रवेशद्वार. इथे दरवाजाचे कडी लावण्याचे ठिकाण. किल्ल्यावरील अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक मंदिर. इथे एक तळे आहे जे हत्तींसाठी कदाचित वापरले जात असावे. आपण आता धर्म मंदिरात जाऊन पाहूया. इथे नक्कीच एखादी हवेली असावी. सरळ उतार.
इथली भिंत कोसळलेली दिसते. हां इकडे ये, नीट ये बरं का आधी. नीट ये, सांभाळून ये, कडे नको चालू. अतिशय सुंदर किल्ला. अतिशय वैभवशाली किल्ला असणारा पूर्वीच्या काळी. हां हां सोलर लेक. आता इथले मंदिर पाहू आतून. वा मस्त. हां इथे यज्ञ गणपतीचे मंदिर आहे इथे. खाली शिवाची पिंड आहे व खूप जास्त डास माशा. आपण त्यांचा आवाज ऐकू शकता. खाली पिंड्याऐवजी एक दगडाचा गोटा ठेवलेला आहे इथं. भव्य असे दगडी मंदिर. खूप माशा आहेत. अतिशय जुने दगडी बांधकाम, नक्षीदार. इथे सुद्धा गणपतीची छोटीशी मूर्ती कोरलेली आहे. इथे एक बोर्ड लावलेला आहे, ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी हे वाचा. सुरक्षापूर्ण सामग्री वापरा, धूम्रपानास मनाई, कुठे प्लास्टिक टाकू नका, कचरा करू नका, ऐतिहासिक वास्तूंवर लिहिणे निषिद्ध आहे, वन्यजीवांशी इजा करू नका, धोकादायक ठिकाणी फोटो काढू नका, पिण्याच्या पाण्यात पोहण्यास सक्त मनाई आहे. मोल्लेरवरील सोमेश्वर मंदिर. महादेवाची वेगवेगळ्या प्रकारची पिंड. गाडी कुठून येते? मुल्लेर मोरागडचा नकाशा. इथे नंदी दिसतोय, मात्र महादेवाची पिंड आतमध्ये. इथून बाहेर जाताना इथून आतमध्ये जायची. डावीकडे वळून इकडे लेफ्टला ये. दिसला का लाईट? हा थोडं दिसतंय. इथे महादेवाची पिंड भुयारात.
लेफ्टकडून नाही, लेफ्टकडून. इथून ना. हां, सुंदर. प्रचंड सुंदर. पितळी नाग व दगडात कोरलेली पिंड. पिंड बसतोय ना खरोखरचा. हां, फोटो टाकून द्यायचं. ते लगेच मॅगी येते बघायला. अत्यंत जुनं ऐतिहासिक मंदिर. वाव. श्री सोमेश्वर, दगडात कोरलेली पिंड. इतकी भयानक शांतता कुठेच नाही. हे मंदिर 1480 इसवी सन सुमारे साली महादेव शहा राठोड बागुल राजाने स्थापन केले. सोमेश्वराच्या आशीर्वादाने त्याला भैरव शहा हा पराक्रमी मुलगा झाला. याचे बांधकाम करताना सर्व दगड एकमेकांत गुंफून मंदिर उभे केलेले आहे. मुघल राज अतिशय कठीण अशी सरळ चढाई इथे. हर हर महादेव. हर हर महादेव. मुल्लेर किल्ला माझा आतापर्यंत चढलेला पैकी सगळ्यात अवघड किल्ल्यांपैकी एक. एकदम छोटीशी पायवाट, दुसऱ्या बाजूला सरळ उतार. किल्ल्याची भिंत, बुरुज आणि दरवाजा. चल, त्यांच्याकडे पाहू नको, फक्त काही नाही करते ते. हा, काढले. त्याच लक्ष फक्त गौरवर माकडच. फोटो काढ तिकडे बघा. इकडे बघा. बघ गौरव. आणू आलं. उभा राह, अजून एक फोटो काढ. लय जवळ आहे. चा माझ्या मते तरी शेवटचा दरवाजा किल्ल्याचा. अतिशय सुंदर गणपती दगडी नक्षीकाम. दोन्ही किल्ल्यांवर तळे. अजून थोडा वरती. आणि किल्ल्याच्या सर्वात वर उंच आल्यावर सपाट पठाराशिवाय आणि काही पडलेल्या बांधकामाशिवाय आधी काही दिसत नाही. त्या काळच्या पाण्याच्या टाक्या. मुल्लेर किल्ल्याच्या सगळ्यात वरती विलक्षण अप्रतिम.